नमस्कार. आजचा व्लॉग आहे तो संडेचा आहे आणि आजचं हे जेवण बघून तुम्हाला नक्कीच हॉटेलची आठवण येईल, कारण की सेम हॉटेलसारखं मी सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पूर्णपणे मी यशस्वी झाले. ह्या दोन थाल्यांचं मी स्वतःलाच टार्गेट केलं होतं की चिकन थाली आणि फिश थाली मी आज बनवणार आणि ह्याचं मी प्री प्लॅनिंग केलेलं. म्हणजे शनिवारी मी संध्याकाळी ऑफिसमधून घरी जेव्हा येत होती तेव्हा चिकन वगैरे सर्व काही मी घेऊन आलेली. चिकन थाली, चिकन सुका, लॉलीपॉप आणि बॉइल्ड अंडा, काय का तांबडा पांढरा रस्सा, तांबडा रस्सा. म्हणायला गेलं तर खरी सुरुवात ही कपड्यांपासूनच होते संडेची. आणि कपडे माझे धुणे चालू आहे आणि ऑफिसचे युनिफॉर्म वगैरे हे सर्व कपडे असतात, त्यामुळे मी बेस्ट समजते की हातानेच कपडे धुवायचे आणि ड्रायरला लावायचे. नेहमीप्रमाणेच काही सिलेक्टेड कामांमध्ये मला ह्यांची भरपूर सारी मदत होते, जसं की हे कचरा वगैरे काढणं आणि ड्रायरला कपडे लावणं, हे ते कपड्यांच्या घड्या घालणं, कपडे सुकत घालणं. आणि हे बघा फ्रीज वगैरे एकदम हलवून वगैरे क्लिनिंग चालू आहे. आज 15 दिवसांनी फ्रीज वगैरे हलवून, कबाड वगैरे हलवून पूर्ण फ्लोरिंग क्लिनिंग केली जाते आणि ते काम हेच करतात. आणि बाथरूममध्ये सर्व बादल्या वगैरे ज्याच्यातून आपण आंघोळी वगैरे करतो ते बादले, टफ वगैरे 15 दिवसांनी मी क्लिनिंग करते. ज्याचे मग वगैरे त्याच्यामुळे सर्व काही येतं ते 15 दिवसांनी क्लीन करून घेते मी. हे सर्व बकेट्स आणि मग वगैरे आहेत, त्यांचं नाही म्हटलं तरी पण पाण्याचे डाग थोडेफार असतातच. तर 15 दिवसांनी क्लीन केल्यानंतर स्वच्छसुद्धा वाटतं आणि मनही शांत होतं. क्लिनिंग करता करता 8:15 वाजले आणि आमची जी भाजी सॅटर्डेलाच मी ऑनलाईन बुक केलेल्या होत्या त्या सर्व भाज्यासुद्धा आल्या आणि त्या एक एक करून रिसीवसुद्धा केल्या. आणि त्याचबरोबर पाणीसुद्धा आलेलं, त्यामुळे पाणीसुद्धा भरणं चालू होतं आमचं. मी तर दादर मार्केटमधून सुद्धा भाज्या घेते, कारण तिथल्या मला गावठी भाज्या असतात त्या खूप आवडतात, तुम्हाला तर माहिती आहे. पण सध्या मला 2 आठवडे काही वेळच भेटला नाही, त्याच्यामुळे मी ऑनलाईनच बुक केल्या. आणि इथून इको किसानमधून सुद्धा फ्रेश भाज्या येतात, त्यात काही प्रश्नच नाही आहे आणि स्वच्छ असतात. तुम्हाला दाखवेनच पुढे ब्लॉग. आम्ही काही इथे संपली नाही आहेत. भाज्या रिसीव झाल्यानंतर मग बाकीची फ्लोरिंग वगैरे जे पण क्लिनिंग करायचं ते ह्यांनी करून घेतलं. आणि बाथरूमच्या टाईल्स वगैरे आहेत, बेसिंग वगैरे आहेत, किचनचं बेसिंग वगैरे आहे, ते सर्व क्लीन करून घेतलं, कारण की हे प्रॉपरली ही कामं मी 15 दिवसांनीच करते. पूर्ण टाईल्स वगैरे क्लीन करून. तसं तर रेग्युलरलीच थोडंफार क्लीन होतच असतं, पण टॉयलेट, बाथरूम आणि दोन्ही बेसिंग आहेत ते दर आठवड्याला मी क्लीन करते आणि 15 दिवसांनी असं डीप क्लिनिंग करते. ह्याच्यामुळे काय होतं, जे आपले एकाएकी साफसफाई अंगावरती पडते ना, त्याचा भार खूप कमी. आता हे माझं शेवटचं काम चालू आहे. हे बेसिंग क्लीन झालं की माझी सर्व कामं झालेली आहेत आणि आता बाकीच्या कामांना म्हणजेच फ्रेश होऊन बाकीचं जेवणाचं वगैरे, ब्रेकफास्टचं वगैरे बघायचं आहे. आज मला सिम्पलच ब्रेकफास्ट बनवायचं आहे, कारण की जेवणच मला एकदम हेवी बनवायचं आहे, त्याच्यामुळे मी जास्त एफर्ट्स घेणार नाही आहे ब्रेकफास्टसाठी. सर्वात आधी मी आता इथे चहा ठेवते, तो पण गुळाचा. आणि आता मी ऑनलाईन मागवलीच आहे चहाची पात वगैरे आणि आलं वगैरे. आलं पण संपलेलं, तर ते टाकून मी छानपैकी एकदम कडक असा चहा बनवणार. आधी गावावरून जेव्हा माझे चुलत सासरे किंवा आई पप्पा वगैरे येतात तर मी आवर्जून चहाची पात सांगतेच आणायला, कारण की मला गावची पात चहाची आहे ना ती खूप आवडते. चहाच्या पातीचा तो स्मेलच खूप छान वाटतो चहामध्ये, एकदम अर्क उतरून जातो तो. आणि पहा किती फ्रेश आहे ही चहाची पात. ह्या पातीला मला स्वच्छ धुवून त्याची कटिंग करून डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे, पण ते दुपारनंतरच करणार. त्याआधी आता मला इन्स्टंट बनवायचं, तर मी आता इथे ना गोल गोल करणार, जसं गावी करतात ना तसं, आणि स्वच्छ धुवून घेणार आणि मग ते चहामध्ये टाकणार. हा झालेला आहे उकळून. आता त्याच्यामध्ये दूध ॲड करणार आणि एक साईडला उकळत ठेवणार, कारण की मग दूध ॲड केल्यानंतर दुधाबरोबर तो चहाचा कलरही छानपैकी मस्त चेंज होऊन जाईल. तर इथे मी आज चीज गार्लिक ब्रेड बनवते, पण मी चीज टाकायलाच विसरली. संडेला माझी कामच एवढी असतात की ती करेपर्यंत चहाचा वेळ पण निघून जातो, थोडा मागे पुढेच होतं. आणि नाश्त्याला पण मग थोडाफार उशीरच होतो. तर इथे मी लसूण बारीक बारीक चॉप करून घेतलेली आहे आणि ती थोडी रोस्ट करून घेणार. मग त्याच्यामध्ये बटर टाकणार आणि बटर मेल्ट झालं की त्याच्यामध्ये थोडं चिली फ्लेक्स टाकणार. टेस्ट खूप छान लागते.
हा इझी पिझीवाला नाश्ता आहे, त्यामुळे पटकन होणारा आहे. आज ऑमलेट नकोच म्हणाले, ऑमलेट खाल्लं की आणखीनच हेवी होऊन जाईल, त्यामुळे एक किंवा 2 ब्रेड प्रत्येकाला इनफ आहेत. मिक्स केलेलं बटर आणि गार्लिक आहे ते ब्रेडला अप्लाय करून घेणार. पॅनवरती थोडंसं बटर किंवा घी टाकणार, थोडंसं मंद गॅसवरती ना शॅलो फ्राय करून घेणार, शेकवून घेणार. थोडं क्रिस्पी झालं की ते ब्रेड काढणार. झाला नाश्ता. ते चहासुद्धा रेडी झालेला आहे आणि चीज नाही बोलणार, बटर गार्लिक ब्रेडसुद्धा रेडी झालेला आहे. आता ह्यांना मी नाश्ता देते आधी सर्वात. सोसायटीच्या कामासाठीच थोडं बाहेरही जायचं होतं, त्याच्यामुळे खूप घाई होती, त्यामुळे ह्यांचे काय ब्रेड एवढे क्रिस्पी झाले नाही आहेत, पण आमचे क्रिस्पी झालेले. फ्रेश वगैरे होऊन नाश्ता वगैरे करून मी लगेचच लागली जेवणाला. आणि इथे मी बनवते सुरमईचं कालवण. त्याचा मसाला मी तुमच्याबरोबर प्रत्येक रेसिपीमध्ये शेअर केलेला आहे. तर इथे मी फोडणी देऊन घेतली कढीपत्ता आणि वाटणाची. म्हणजे तिन्ही शेगड्या चालू राहणार आहेत, कारण की मला आज नॉनव्हेजचे भरपूर सारे प्रकार करायचे आहेत, त्याच्यामुळे माझे तिन्ही शेगड्या चालू राहणार आणि पटापट हातही चालणार आहेत. आता इथे एक साईडला मी जवळा भाजून घेते, कारण की जवळ्याला फोडणी द्यायची. इथे मी मच्छी फ्राय करून घेते, त्याच्यामध्ये सुरमई आणि बोंबील फ्राय करणार आहे. आता इथे सारालासुद्धा उकळी आलेली आहे, मी लगेचच सुरमईचे पीसेस टाकून घेणार आहे. त्याच्यामध्ये कोकम आणि मीठ वगैरे टाकून झालेलं आहे, शूटमध्ये आलं नाही. आता इथे उकळी झाल्यानंतर मी गॅस बंद करणार आणि इथे आता सुरमई फ्राय करून घेते. आणि आज जे जेवण बनवणार आहे त्याचे थाल्या जे बाहेर गेल्यानंतर किती कॉस्टली आहेत आणि घरी आपण बनवल्यानंतर किती स्वस्तात होतं. तर इथे माझं वड्यांचं पीठसुद्धा रेडी झालेलं आहे मळून, आणि सारालासुद्धा उकळी आलेली आहे, फ्रायसुद्धा झालेली आहे. सुक्या जवळ्याला मी आता फोडणी देते. त्याच्यासाठी मी घेतले कांदा, टोमॅटो आणि एक उभी मिरची कट करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी कोकमसुद्धा टाकलेला आहे आणि लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकून आता भिजवून घेतलेला जवळासुद्धा मिक्स केला. चवीनुसार मीठ टाकून जवळासुद्धा माझा रेडी झालेला आहे. तांबडा आणि पांढऱ्या रस्सासाठी जो चिकनचा स्टॉक रेडी करायचा त्याच्यासाठी मी आता फोडणी देते. कढईमध्ये थोडासा कांदा फ्राय करून घेतला आहे आणि चिकनला फक्त मी आलं लसूण लावलेलं आहे. ते मॅरिनेट करून ठेवलेलं, फक्त मी 1 तासासाठी ठेवलेलं, तर ते सुद्धा मी मिक्स करून घेतलेले आहे. आणि आता मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यावरती मी झाकण ठेवणार, कारण की स्टॉक रेडी करायचं, त्याच्यामध्ये वरतून झाकणावरती पाणी टाकणार. आणि हीच प्रोसिजर मी 2 वेळा करणार. जे वरचं गरम पाणी झालेलं आहे ते पुन्हा स्टॉकमध्ये ॲड करणार, त्याच्याने स्टॉक आणखीन जास्त अशाने चिकनसुद्धा एकदम सॉफ्ट शिजतं आणि एकदम ज्युसी बनतं. तर आता इथे माझं 2 वेळा झालेलं आहे. तर आता गॅस बंद करून मी आता हे सर्व दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेणार. नॉनव्हेजची कढई माझी 2-3 वेळा तरी दिसेल, कारण की ती एकच आहे. आता मी पांढऱ्या रस्साला सर्वात आधी फोडणी देऊन घेणार. त्याचं जे पण वाटण आहे ते मी वरती मेन्शन केलं आहे, काय काय घेतलेलं आहे ते. मसाल्यांना फोडणी दिलेली, तमालपत्र, एक मोठी वेलची आहे आणि लवंग, दालचिनी थोडं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पांढरं वाटण जे केलेलं आहे ते मिक्स केलेलं आहे. आता साईडला मी सुकं चिकनसुद्धा बनवून घेते. त्याच्याही वाटणामध्ये मी काय काय घेतलेलं आहे ते वरती मेन्शन केलेलं आहे. पांढऱ्या रस्साला फोडणी दिल्यानंतर तिथेही मी माझा मसाला तोपर्यंत शिजून निघेल व्यवस्थितपणे. आता इथे पांढऱ्या रस्स्यामध्ये मी 2 पळीना स्टॉक टाकणार आहे चिकनचा. तर ह्याच्यामध्ये 2-3 पीस फक्त मी टाकणार आहे चिकनचे. आणि त्याचबरोबर मी सोलकढीसुद्धा साईडला बनवलेली आहे. त्याचं दूध उरलेलं नारळाचं दूध, ओल्या नारळाचं दूध, ते सुद्धा मी ॲड केलेलं आहे ह्याच्यामध्ये. आणि मीठ टाकून व्यवस्थितपणे आता उकळी काढून घेणार. मग झाला पांढरा रस्सा रेडी झाला आहे. चिकन आहे ते आता पॅनमध्ये बाजूलाच मी फ्राय करत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 1 मोठा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काश्मीरी मिर्च, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला असं मी टाकून घेतलेलं आहे. रस्साला फोडणी देताना कधीही तेलामध्ये सर्वात आधी काश्मीरी मिर्च थोडीशी टाकायची आणि फटकन लगेचच आपण जे वाटण केलेलं आहे ते टाकून घ्यायचं. आता हे सुक्या चिकनचं जे वाटण आहे तेच मी टाकलेलं आहे ना. व्यवस्थित अगदी तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं. फ्राय करून झालं की मग लाल तिखट, जे आपल्याला जेवढं तिखट पाहिजे त्याच्यावरतीही टाकायचं. मी खूप कमी टाकलेलं आहे. वरतून थोडीशी हळद टाकलेली आहे. सुके मसाले टाकल्यानंतर व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचं. त्याच्यानंतर स्टॉक टाकायचं आहे. माझ्याकडून काहीही शूट झालेलं नाही आहे, ते स्किप झालं आहे. बाजूलाच सुकं चिकन आहे ते सुद्धा मी चिकन टाकून घेतलं विदाऊट शूट करता. आणि इथे सुद्धा तांबडा रस्सा रेडी झालेला आहे. आता इथे तांबडा रस्सासुद्धा झालेला आहे आणि चिकनसुद्धा रेडी आहे, सुकं चिकन. तर वरतून मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आणि दोघांमध्ये सुद्धा थोडा गरम मसाला टाकणार आणि थोडा चिकन मसाला टाकून घेणार वरतून.
तांबडा रस्सा तर इथे माझा तयार झालेला आहे. उकळी छानपैकी आली. आता थोडं थंड झालं की त्याला तरीसुद्धा छान येईल. आता चिकन आहे, सुकं चिकन, त्याला 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून वाफवून घेणार. सर्वात शेवटीचं काम मी वड्यांचं ठेवलं, वडे आणि गरम गरम चिकन लॉलीपॉप. बाकी सर्व जेवण माझं रेडी झालेलं आहे. आता इथे मी ताट रेडी करते आहे. जे मी स्वतःला टार्गेट केलेलं की आज मी 2 थाल्या रेडी करणार, कंप्लीट केलेलं आहे मी मिशन माझं. आणि घरातल्यांनाही माहीत नव्हतं की मी काय बनवणार आहे. दोघांनाही सरप्राईज होतं. आणि पुढे कळेलच तुम्हाला रिव्ह्यू देताना किती कन्फ्यूज झालेत ते. त्यांना कळतच नव्हतं की काय आणि कुठपासून स्टार्ट करू मी ते. तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. नक्कीच आवडला असेल तर मला छान छान कमेंट्स करा प्लीज. भरपूर सारे लाईकसुद्धा करा. आता इथे मी फिश थाली रेडी करते. सुरमईचं कालवण आहे, बाजरीची भाकरी आहे आणि बोंबील फ्राय, सुरमई फ्राय. बाहेर गेल्यानंतर हॉटेलमध्ये जसं थाली सजवून देतात तसंच मी सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बॉईल एगसुद्धा दोघांमध्ये मी ठेवलेला आहे. सोलकढी, सुका जवळा आणि कांदा लिंबू. सोबतच चटणीसुद्धा आहे ऑरेंज कलरची. आणि ह्या दोन्ही थाल्या पुढ्यात गेल्यानंतर ह्यांना तर काही सुचतच नव्हतं की काय बोलू, म्हणून कुठून स्टार्ट करू ते तुम्ही पाहालच पुढे. चिकन थाली, चिकन सुका, लॉलीपॉप आणि बॉइल्ड अंडा, काय का तांबडा पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, भात, लॉलीपॉप, नंतर बॉइल्ड अंडा, सोल कढी, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, राईस, भात म्हणजे, आणि हे वडे वडे वडे. ओके, त्यानंतर आले आहे फिश थाली, सुरमई, बोंबील आणि किती वेळ पॉज घेते बाबा, बॉइल्ड अंडा, जवळा म्हणजे कोळीम, सोलकढी, राईस, भात आणि ग्रेव्हीवालं सुरमई, चटणी, ही चटणी, बाजरीची भाकरी खातात पण बाजरीची भाकरी माहित नाही ना. आता याची सत्कारमध्ये नाही, सत्कारमध्ये एवढे आयटम नसतात. पांढरा तांबडा रस्सा कुठे असतो? हा, हे पण असतं, हे सगळं असतं म्हणा. 370 रुपये काहीतरी, आणि फिशची काहीतरी 400 रुपये. फिशची 400. फिश मध्ये पण एवढं सगळं नसतं, फक्त रस्सा वगैरे असतो. चिकन सुकं, आणि फिश आहे. फिश नॉर्मल नेहमीप्रमाणे आहे. मस्तच झालंय, बिलकुल तिकट नाही आले. जेवढे पदार्थ जास्त तेवढी भांडी जास्त. तर भांडी बिंडी सर्व काही आवरून मी आता लगेचच बसली. भाज्या वगैरे क्लीन करून ठेवते आठवड्याभराच्या. तर मी इथे काय काय मागवलेले ते तुम्हाला सांगते. काकडी आहे, एक अख्खा मका ह्यांनी मागवलेला, कारण की मी मोस्टली ना सोललेलेच घेते, पण ह्यांना काही कळलंच नाही. सोबतच दोडक्याची भाजी आलेली आहे आज घरामध्ये, ती ह्या आठवड्याला बनेलच. टोमॅटो आहे, तसे होतेच पण थोडेफार मी मागवले. अद्रक आहे, आलं खूप छान आहे, म्हणजे सुखं आहे एकदम. शिमला मिरची आहे, याच्यामध्ये भेंडी आहेत. मी सांगितलेलंच आहे की माझ्या घरामध्ये हिरव्या भाज्या खूप आवडतात, पालेभाज्या त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आवडतात सर्वांना. तर पालक आहे, लाल माठ आहे, हिरवी चवळी आहे आणि आज भरपूर दिवसांनी मेथी बनणार आहे. इथे भाज्यांमध्ये पालेभाज्या सोडून बाकी सर्व फळभाज्या मी स्वच्छ धुवून घेणार आणि फ्रीजमध्ये व्यवस्थितपणे अरेंज करून ठेवणार, म्हणजे आठवड्याला इझिली हाताला सुद्धा लागतील आणि घाई होणार नाही. संडे आहे तर काहीतरी स्नॅक झालाच पाहिजे ना. तर इथे मी मखाना रोस्ट करून घेतला आणि थोडंसं गोड टाकलं. आपल्याला गोड जेवढं पाहिजे तेवढं गोड टाकायचं, गोळाचं काही मेजरमेंट नाही आहे. थोडंसं घीसुद्धा टाकलं आणि ते मिक्स करून घेतलं. वरतून तीळ टाकले, कारण की तीळ कोटिंगला छान वाटतात. मखाना मेल्ट झालं की लगेचच त्याच्यामध्ये मखाना टाकून घ्यायचा. अगदी 5 मिनिटाच्या आत ही रेसिपी बनते आणि खायला खूपच पौष्टिक आहे. थंडीतून तर खास.
बनल्यानंतर आमच्या स्वरकडून अर्धा डब्बासुद्धा झाला. आता हे रेग्युलर आठवड्यामध्ये हे संपूनसुद्धा जाईल. मला परत एकदा राऊंड करावाच लागेल ह्या मखाण्याचा. एकदम क्रिस्पी आणि गोड आणि तिळाचा क्रंचीनेस त्याच्यामध्ये येतो आणि टेस्टला तर A1 नंबर लागतात. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा, कारण की खूप हेल्दी आणि खूप एकदम इझीवाली रेसिपी आहे, जी की मी 5 मिनटाच्या आत बनवली. व्हिडिओ कॉल चालू आहे माझ्या चुलत सासऱ्यांचा आणि सासूबाईंचा. तर त्याचबरोबर एक राऊंडसुद्धा माझा बाहेर होणार आहे. तो म्हणजे मला दुसऱ्या सासूबाईंकडे जाऊन यायचं आहे, भेटून यायचं आहे. आपलेच नातेवाईक असतात तर जवळच राहतात, तर थोडं त्यांनाही वेळ दिला तर त्यांनाही छान वाटतं आणि आपल्यालाही छान वाटतं. तर अशा प्रकारे माझा आजचा व्हिडिओ एंड होते. आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. नाही नाही